रुग्णांसाठी देव मानल्या जाणाऱ्या पांढऱ्या कोट मागे असा विकृत चेहरा दडलेला असेल याची कोणी कल्पनाही केली नसेल। पिंपरी चिंचवडच्या एका खासगी हॉस्पिटलमधील ही घटना असून सर्वांनाच हादरून सोडले। चेतना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या 37 वर्षीय महिलेचा तपासणीच्या बहाण्याने विनयभंग केल्याप्रकरणी 27 वर्षीय डॉक्टरला निगडी पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे आता परिसरातून संतापाची लाट उसळली असून रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला मणक्याच्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी 8 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती। 11 जून रोजी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। मात्र या शस्त्रक्रियेनंतर आरोपी डॉक्टर उपचार आणि तपासणीच्या निमित्तानं वारंवार वार्डमध्ये येत होता आणि फिर्यादीनुसार 14 जून रोजी महिला अंथरुणावर असतानाच आरोपीने तपासणीचा बहाणा करत अयोग्य स्पर्श केला आणि तिचा विनयभंग केला। या घटनेनंतर महिलेने तात्काळ आपल्या पतीला आणि कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातलाय। या घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टरला ताब्यात घेऊन अटक केली आहे। सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। रुग्णांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या घटनांवर कठोर कार्यवाही व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा माझा वृत्तांत।